एक मराठी सस्पेन्स फिल्म आहे. 7 रोशन विला हे टायटलच मुळात एवढं आपली क्युरिओसिटी जागवणारं आहे की काय घडतं याच्यामध्ये. खूप लोकांना असं वाटतं की हॉरर फिल्म आहे, खूप लोकांना असं वाटतं की थ्रिलर आहे, तर इट इज रिअली अ सस्पेन्स थ्रिलर मूवी. हा एक इंग्लिश म्हणावा तसा माइंड गेम सॉर्ट ऑफ आहे. श्रीनिवास भांडग्यांसारखे जुने जाणते लेखक त्यांनी हा चित्रपट लिहिलेला आहे. ही जी फिल्म आहे हे आधी नाटक होतं, त्यामुळे आता माध्यमांतर होत असताना या फिल्मकडून त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे त्यांना माहिती आहे. मी श्री भांडगेंना ओळखतो. ही इज अ व्हेरी ओल्ड फ्रेंड. आणि जेव्हा मला पहिल्यांदा श्रीचा फोन आला की अशी फिल्म मी लिहिलेली आहे, तू करशील का, सो आय अग्रीड टू डू इट. 1.5 दिवसाची स्टोरी आहे. ही अतिशय इंटरेस्टिंग झालेली आहे. रात्र काळी काजळाची हात हाती तुझा, मेघ काळी दाटलेले नाचती विजा. अविनाश विश्वजित यांनी याचं म्युझिक केलेलं आहे. त्यांनी खूप मेहनत घेतली या फिल्मवरती आणि त्याचं म्युझिक अफलातून आहे. पहिला माझा फोन असाच होता की अविनाश, आपल्याला अशी फिल्म आता करायला मिळते की ज्याचं जॉनर फार हाताळला जात नाही मराठीमध्ये. सगळं चित्र त्याच्या नरेशनमध्येच आम्हाला दिसलं होतं. त्यामुळे ह्या फिल्मचं बॅकग्राऊंड स्कोर करायला खूप मजा येईल ह्याची आम्हाला खात्री वाटली. रोमॅन्टिक फिल्म जेव्हा असते त्यावेळी संगीत हा मेजर फॅक्टर असतो, पण जेव्हा एखादा थ्रिलर पट असतो त्यावेळी त्याच्यामध्ये गाणी असावीत का, असली तर किती असावीत, कशी असावीत, हा बराच चर्चेचा विषय होतो डिरेक्टर आणि म्युझिक डिरेक्टर्समध्ये. या चित्रपटात 2 गाणी आहेत. एक श्रेया घोषाल निघाले आणि एक बेला शेंडे निघाले. महाबळेश्वरला आम्ही शूटिंग करतोय. विंटरमध्ये कडाक्याच्या थंडीमधला लुक एक फिल्मला आहे. तुम्ही बघताय बंगला, मागे खूप वेगळं स्ट्रक्चर आहे या बंगल्याचं. त्याचा लुक खूप वेगळा आहे जो या चित्रपटाला खूप हातभार लावेल, कारण हा बंगला इटसेल्फ इज अ कॅरेक्टर ऑफ अ फिल्म. आल्याला हा बंगला स्टोरीप्रमाणे खूप आवडला. विचार आला की ठीक आहे, आता आवडला आहे तर सगळी फोटोग्राफी रेफरन्स आम्हाला जी काय लागते ती सगळी करून घेतली आणि बंगल्याच्या बाहेर जाऊन असा विचार केला की एक थोडासा लाँग शॉट म्हणजे लाँग डिस्टन्स फोटोग्राफ काढून बघावा. आणि ते काढत असताना असं लक्षात आलं की या बंगल्याचं नाव खरोखरच रोशन विला आहे. महाबळेश्वरचं जे लोकेशन होतं ते खूप म्हणजे एक जुना बंगला आहे. दॅट इज बिल्ट इन सम 1825 1830चा बंगला आहे. आपल्या फिल्म करता त्याला अडॅप्ट करताय. सी आम्ही सगळ्यांनी बसून डिसाईड केलं की हा किती जुना असेल बंगला तरी इट इज व्हेरी अप टू डेट इन टर्म्स ऑफ द वॉल्स, द लुक अँड एव्हरीथिंग. सस्पेन्स थ्रिलर करताना जेवढे कलाकार महत्त्वाचे आहेत तेवढंच कॅमेरा महत्त्वाचा आहे. अशा चित्रपटामध्ये कॅमेरामन पण तितकाच बोलत असतो जितके ॲक्टर्स बोलत असतात किंवा दिग्दर्शक बोलत असतो. त्यांनी बरेचसे मूवी केले आहेत, ॲड्स फिल्म वगैरे त्यांनी केलेले आहेत. महेश आणि सर ही सो यंग ॲट हार्ट. अनेक जाहिराती आपण त्यांच्या पाहिलेल्या आहेत. हिंदीतले अनेक मोठे मोठे चित्रपट त्यांनी केलेत. जुन्या जाणत्या माणसाबरोबर काम करण्याचा एक आनंद वेगळा असतो. मला खूप वर्षांपासून त्यांच्याबरोबर काम करायचं होतं आणि यावेळेस मला चान्स मिळाला आणि आय एम रिअली थँकफुल. ही इज अ युनिव्हर्सिटी फॉर मी. ग्रेटेस्ट थिंग दॅट आय फाइंड अबाउट मराठी फिल्म्स इज की आपल्याकडे टॅलेंट खूप आहे अँड इट्स एक्सलंट टॅलेंट. बोथ ऑफ देम have understood the role so deeply and their entire presentation or the way they have enacted the roles, they've done a 100% job. Not 100, 120%, 150%, 200%, you know. म्हणजे काय होतं की रेणू, तुझ्या मेमरीतून, तुझ्या स्मृतीतून एखादा भाग पुसला जातो आणि त्या जागी दुसरंच काहीतरी घडते असं तुला दिसायला लागतं. म्हणजे आपण फ्रेनीची वाट बघत होतो, म्हणजे मी बाहेर गेलो, नंतर तू फ्रेनीची वाट पाहायला लागलीस. तुला असं वाटायला लागलं की फ्रेनी आत्ता येईल, मग येईल, पण फ्रेनी आलीच नाही. आणि तेवढ्या वेळात काय झालं की तुझ्या मनात असलेल्या नोकरबाईची इमेज म्हणजे कोणाची, जनाबाईची इमेज फ्रेनीच्या इमेजवरती सुपर इम्पोज झाली. आपण चुकून किंवा मुद्दामून एका फिल्मवरती 2-2दा फोटो काढल्यावर इमेज कशी सुपर इम्पोज होते, तशी जनाबाईची इमेज फ्रेनीच्या इमेजवरती सुपर इम्पोज झाली. आधी ती तुझ्या मनात उमटली आणि मग तुला प्रत्यक्षात दिसली. पण म्हणजे सेम टू सेम फ्रेनीज, पण वेगळं बोलणारी, ग्रामीण बोलणारी, काचा मारलेलं, नववारी, हिरवं लुगडं नेसलेली. पण ही सगळी तुझ्या सबकॉन्शियस माइंडची निर्मिती आहे रेणू.
कळते का तुला? हं? याला वेडेपणाची अवस्था म्हणतात राजस. सगळं प्रत्यक्षात घडल्यासारखं कसं घडेल? प्रसाद ओक खरं तर खूप मोठे सुपरस्टार आहेत मराठीमधले. त्यांनी आजपर्यंत बरेच पिक्चर्स केलेत. आम्ही त्यांचे खूप पिक्चर्स पाहिलेत. टेक घ्यायचा असेल तर तो म्हणजे बाकी सर्व विसरून तो असं कॅरेक्टरमध्ये घुसतो की जणू काय तोच आहे ॲक्च्युली. प्रत्येक सीनमध्ये इनपुट स्वतःचा एक अँगल सीनकडे बघण्याचा हा असतोच. त्याचा एक शॉट झाला की तो काहीतरी कॉमेडी सांगायचा, त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना प्रचंड मजा आली. कमालीचा कलाकार आहे. आय एम सच अ बिग 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 फॅन ऑफ हिज. तेजस्विनीची तर एक गुणवान अभिनेत्री आहे. एक अत्यंत उत्साही आणि काय म्हणूया नव्या दमाची अशी ॲक्ट्रेस आहे ती. खूप उत्सुक असते प्रत्येक गोष्ट शिकायला. परफेक्शनिस्ट म्हणता येईल. म्हणजे जे हवं ते मनासारखं येईपर्यंत पिच्छा सोडत नाही ती त्या गोष्टीचा. स्पेशली तिचं जे सिंधुताई सकपाळ हा फिल्म आहे ज्याच्यामध्ये तिला पुरस्कार भेटला. हरहुन्नरी कलाकार म्हणजे आपण म्हणू शकतो असे आता तेजस्विनी पंडित आहेत. सोनाली खरेबरोबर यापूर्वी अनेक मालिकांमधनं मी कामं केलेली आणि ती एक उत्तमच ॲक्ट्रेस आहे. शी इज अ पॅशन दिवा आय शुड से. मी तिला खूप बघत आली आहे याच्या आधी तिच्या सिरियल्समध्ये किंवा तिच्या फिल्म्समध्ये, पण वर्किंग विथ हर वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स. शी इज व्हेरी क्यूट, शी इज व्हेरी डाऊन टू अर्थ. पुन्हा एकदा 3-4 वर्षांनी मी एक थ्रिलर, एक सस्पेन्स सिनेमा घेऊन तुमच्यासमोर येतो आहे. श्रीनिवास भणग्यांसारखा अत्यंत जुना जाणता ताकदीचा लेखक त्यांनी हा चित्रपट लिहिलेला आहे. अक्षयसारखा नव्या दमाचा दिग्दर्शक, महेश आण्यांसारखा अत्यंत अनुभवी आणि उत्तम असा सिनेमॅटोग्राफर, आणि मी तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, प्रदीप वेलणकर, सविता मालपेकर अशी एक तगडी टीम आहे. तुम्हाला एक छान अनुभव घेता येईल या चित्रपटाच्या निमित्ताने हा चित्रपट पाहताना. त्यामुळे जरूर तुम्ही हा चित्रपट पहा. खऱ्या थ्रिलरची जी मजा असते ती थिएटर्समध्येच असते. डॉल्बीमध्ये जेव्हा तुम्ही आमचं बॅकग्राऊंड म्युझिक ऐकाल, आमची गाणी ऐकाल, तेव्हा ती तुम्हाला नक्कीच थ्रिल करतील अशी खात्री आम्हाला वाटते. त्याचा एक जो जॉनर आहे तो असं हॉलिवूड मूवीसारखा आपण क्रिएट केलेला आहे, महेश आण्यांनी क्रिएट केलेला आहे, आणि तो बघताना तुम्हाला खूप बरं वाटेल. मी एवढं सांगू शकते की मला एक कलाकृती बनवताना खूप मजा आली. बरेच दिवसातून मराठीमध्ये सस्पेन्स फिल्म येते आहे, तेव्हा प्रेक्षकांनी आवर्जून पाहावं आणि आवडल्यानंतर तसं आवर्जून आम्हाला कळवावं. आम्ही उत्सुक आहोत तुमच्या प्रतिक्रिया जाणण्यासाठी. म्युझिक म्हणा, डिरेक्शन म्हणा, परफॉर्मन्सेस म्हणा, कॅमेरा म्हणा, या सगळ्या गोष्टींमध्ये एकत्र या सगळ्या जेव्हा जुळून येतात तेव्हा सेवन रोशन विला बनते.